सीआयएसएफ कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सीआयएसएफ त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। 1161 जागांसाठी सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरती हे निघालेले 1161 जागांसाठी आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर या भरतीमध्ये कुकचं पद झालं, त्याचबरोबर सफाई कर्मचारी, तर अशा प्रकारचे यामध्ये पद एक लक्षात ठेवा। आणि ही सीआयएसएफ ट्रेड्समॅनची ही भरती आणि नक्की इकडे जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ सुद्धा कमी लागते, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे। आणि सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीचे फॉर्म भरणे आजपासून चालू झालेले आहे। 5 मार्च पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, तर या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे। त्यानंतर तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार। लेखी परीक्षामध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे, तर यामध्ये जनरल कॅटेगरी, त्याचबरोबर यूआर कॅटेगरी, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग 35% ठेवण्यात आले 100 पैकी आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी पासिंग 35% ठेवण्यात आलेली आहे। एससी एसटी ओबीसी कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आली आहे। तर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, ट्रेड टेस्ट या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या जिल्ह्याचं नाव। तर सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात 1161 जागांसाठी ही भरती चालू आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत ते तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहिलं जे पद आहे हे कॉन्स्टेबल कुकचं आहे, यामध्ये 493 जागा आहे। दुसरं जे पद आहे हे कॉन्स्टेबल कॉबलरचं आहे, 9 जागा आहे यामध्ये। त्याचबरोबर तिसरं जे पद आहे कॉन्स्टेबल टेलरचं आहे, 23 जागा आहे। चौथं जे पद आहे कॉन्स्टेबल बार्बरचं आहे, 199 जागा आहे। त्याचबरोबर 5वं जे पद आहे हे कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा आहे, 262 जागा आहे। यासाठी सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे आहे 6वं जे पद आहे हे कॉन्स्टेबल स्वीपरचं पद आहे, हे कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे, यामध्ये 152 जागा आहे। त्याचबरोबर 7वं जे पद आहे तर त्या कॉन्स्टेबल पेंटरचं 2 जागा। 8वं जे पद आहे कॉन्स्टेबल कार्पेंटरचं 9 जागा आहे। 9वं जे पद आहे ते कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचं आहे, 4 जागा। आणि 10वं जे पद आहे तर त्या कॉन्स्टेबल माळीचं 4 जागा आहे। आणि 11वं जे पद आहे कॉन्स्टेबल वेल्डरचं 1 जागा। आणि 12वं जे पद आहे हे कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकलचा 1 जागा आहे। आणि 13वं जे पद आहे हे कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंटचा आहे, तर 2 जागा। तर टोटल 1161 जागा या भरतीमध्ये आहे, ठीक आहे। तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येतो कॉन्स्टेबल आणि स्वीपर पदामध्ये, ठीक आहे। बाकीच्या पदामध्ये काही पदामध्ये 10वी पास पाहिजे आणि ITI पास पाहिजे, ठीक आहे। तर यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर या भरतीमध्ये 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एवढी वयोमर्यादा आहे। फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी या कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी 1 रुपया सुद्धा या भरतीमध्ये फी नाही। आणि सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीचं नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये पगार भेटणार आहे। सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीची सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे, ग्राउंड असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी स्किल टेस्ट असणार आहे, ट्रेड टेस्ट सुद्धा त्याला म्हटलं जाते। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा। त्याचबरोबर चौथ्या टप्प्यामध्ये असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीची। सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे। तर उंची किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी उंची जी यामध्ये लागते, तुम्ही जर या ठिकाणी जनरल कॅटेगरी, एससी कॅटेगरी, ओबीसी
कॅटेगरीचे असाल तर 155 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची लागते 155 सेंटीमीटर. छाती 78 सेंटीमीटर पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागते. महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. तर एवढी उंची यामध्ये सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये लागते. आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जॉईंट आहे यामध्ये तर ते 1600 मीटर रनिंग आहे. आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला 6.5 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. आणि ज्यांचा सुद्धा टाइम 6.5 मिनिटाच्या वरत गेला तर ते फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे. महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग हा एक इव्हेंट आहे यामध्ये. आणि 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 4 मिनिटाच्या अंदर मारायचे. ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर येणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्या पण महिला उमेदवारांचा टाइम 800 मीटर रनिंगचा 4 मिनिटाच्या वरत गेला तर त्या महिला उमेदवार फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पहा यामध्ये अशा प्रकारे ग्राउंड असणार आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे. आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे, आता तुम्ही जर समजा कुकमध्ये फॉर्म भरला, टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर पहा ज्या पण विद्यार्थ्यांनी कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला एका खोलीमध्ये नेला जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्वयंपाक बनवून दाखवावा लागणार आहे. 5 पदार्थ त्यांना बनवून दाखवावं लागणार आहे, याला ट्रेड टेस्ट म्हणते. तर तुम्ही जर कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला पोळं झालं, त्याचबरोबर तुम्हाला मिक्स भाजी झालं, दाल तडका झालं, शिरा झाला, पोहे झालं, हे 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा मार्क असते. आणि त्यामध्ये तुम्ही चांगलं जर काम केलं, तुम्ही चांगला स्वयंपाक केला तर चांगले मार्क तुम्हाला पडणार आहे आणि तुम्हाला पास त्या ठिकाणी केला जाणार आहे. ठीक आहे. तर असं याला जे ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. तर महिला उमेदवारांचे जास्त चान्सेस, कारण महिला उमेदवारांना यामध्ये जे स्वयंपाक बनवता येते, पुरुष उमेदवारांना सुद्धा जास्त येत नाही स्वयंपाक बनवता, काही मुलांना येते, पण मुलींना जे A to Z मुलींना स्वयंपाक बनवता येते. तर बेस्ट भरती जे हे तुमच्यासाठी म्हटली जाणार आहे. त्याचबरोबर सफाईगारचं पद आहे यामध्ये. तर सफाईगारमध्ये तुम्हाला ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला एका रूममध्ये नेलं जाणार आहे आणि एका रूमची तुम्हाला नीटनेटकेपणाने त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. तुम्ही जर नीटनेटकेपणाने साफसफाई केली, चांगली जर तुम्ही साफसफाई केली, तुम्हाला चांगले मार्क दिले जाणार आहेत, तुम्हाला पास त्या ठिकाणी केला जाणार आहे. ठीक आहे. तर याला ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. तर हे ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमची काय असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. तर लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे तर 100 मार्काचा पेपर असणार आहे सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीचा. तर पेपरला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. तर टोटल 100 प्रश्न असणार आहे. आणि यामध्ये जे तुम्हाला 2 घंट्याचा टाइम पेपरसाठी भेटणार आहे. आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तुम्हाला तुक्के वगैरे सुद्धा मारायचे, तुक्के मारायचे, कारण की 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून या ठिकाणी यायचं, कारण की पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर झाले असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण असं काही नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. तर चांगली ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली. आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले, UR कॅटेगरी, EWS कॅटेगरीसाठी पासिंग जे ठेवण्यात आले आहेत 35% पासिंग ठेवण्यात आले. SC ST OBC कॅटेगरीसाठी पासिंग 33% ठेवण्यात आले आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल होणार आहे, अशी प्रोसेस आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या साठीचा थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.